श्री स्वामी समर्थ. नवरात्रीत अखंड दिवा लावण्याचं जे व्रत असतं ना, ते खूप पवित्र आणि शक्तिप्रदायक असतं. 9 दिवस अखंड दिवा असणं म्हणजे घरात अखंड आईची कृपा राहते, वातावरण पवित्र होतं आणि साधना यशस्वी होते. पण या दिव्याला कायम प्रज्वलित ठेवताना बऱ्याच लोकांना अडचणी येतात. म्हणजेच दिवा विझतो, काजळी धरते किंवा मग तेल कमी पडतं. म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या 4 गोष्टी ज्या दिवा लावण्याआधी टाकल्या तर दिवा 9 दिवस जसाच तसा राहतो, ना विझतो ना त्याला काजळी धरते. पहिली गोष्ट आहे कपूर. दिवा लावण्यापूर्वी तेलात थोडा कपूर टाका. यामुळे दिव्याची ज्योत शुद्ध राहते, काजळी येत नाही आणि दिवा अधिक तेजोमय होतो. कापूर हा आई लक्ष्मी आणि शक्ती मातेचा आवडता पदार्थ आहे. त्यानंतर हळद आणि कुंकू. दिवा लावताना थोडीशी हळद आणि कुंकू तेलात मिसळून टाका. यामुळे दिवा ऑस्पिशियस होतो, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. असं केल्याने अखंड दिवा घराच्या लक्ष्मी स्थानाला पवित्र ठेवतो. त्यानंतर तुळशीचं पान. तेलात एक ताजं तुळशीचं पान टाकून मग वातीला पेटवा. तुळस पवित्रता आणि देवत्वाचं प्रतीक आहे. तुळशीचं पान टाकल्याने दिवा स्थिर राहतो आणि वात लवकर विझत नाही. थोडं गंगाजल. जर शक्य असेल तर दिव्याच्या तेलात 2-3 थेंब गंगाजल मिसळवा. गंगाजलामुळे दिवा दीर्घकाळ पेटलेला राहतो आणि दिवा विझणार नाही असा विश्वास आहे. मंडळी, अखंड दिवा लावण्याचे काही खास नियम ते आपण बघूया. दिवा पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा. कापसाची वात अखंडित म्हणजेच लांबट स्वरूपात लावावी. दिव्याजवळ पाणी, फुलं आणि थोडासा नैवेद्य ठेवावा. दिवा विझला तर लगेच मनोमन क्षमा मागून नवा दिवा पेटवावा. दिवा कोणत्याही कारणाने हलवू नये. मंडळी, नवरात्रीत अखंड दिव्याचे फायदे. घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढते. आई दुर्गेची कृपा कायम राहते. अडथळे, रोगशोक आणि दरिद्रता नाहीशी होते. मन प्रसन्न आणि साधना सफल होते. मंडळी, जर तुम्हाला नवरात्रीत दिवा अखंड प्रज्वलित ठेवायचा असेल तर दिवा लावण्याआधी हे कपूर, हळद कुंकू, तुळशीचं पान आणि गंगाजल टाकून बघा. 9 दिवस दिवा जसाच तसा पेटलेला राहील. घरभर दिव्याचं तेज पसरलेलं असेल आणि आई भवानीची कृपा अखंड राहील. मंडळी, नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव. 9 दिवस आईचं अखंड पूजन, उपवास, जागरण, भजन आणि तिच्या रूपानं ध्यान असतं. पण या सर्वात अखंड दिवा हा मुख्य भाग मानला जातो. कारण दिवा म्हणजे प्रकाश, तेज, सकारात्मकता आणि देवीच्या शक्तीचं प्रतीक. दिवा म्हणजे अंधारावर मात करणारी आशा. जेव्हा घरात 9 दिवस दिवा अखंड पेटत राहतो तेव्हा त्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात दिव्याचं तेज पसरतं. घरातले नकारात्मक स्पंदन नष्ट होतात, पितृदोष, वास्तुदोष कमी होतात आणि देवीचा आशीर्वाद कुटुंबावर अखंड राहतो. मंडळी, दिवा विझू नये यासाठी विशेष काळजी. दिवा विझत नाही असा विश्वास ठेवायचा असेल तर फक्त श्रद्धा पुरेशी नाही, त्यासाठी काही नियम आणि उपाय पाळावे लागतात. योग्य तेलाचा वापर. तिळाचं तेल पवित्रता आणि दीर्घायुष्य देणारा. शेंगदाण्याचं तेल जास्त वेळ दिवा पेटलेला ठेवणारा. गाईचं तूप देवीला सर्वाधिक प्रिय मानलं जातं. मंडळी, जर शक्य असेल तर नवरात्रीत अखंड दिव्यासाठी गाईचं तूप वापरावं, नाहीतर तिळाचं किंवा शेंगदाण्याचं तेल सुद्धा चालतं. योग्य दिशा. दिवा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा, कारण ही दिशा ऊर्जा देणारी असते. योग्य वात. दिव्यासाठी कापसाची लांबट वात वापरावी.
वातीला नेहमी शुद्ध हाताने वळवावी. वातीचा टोक वरच्या बाजूला ठेवावा म्हणजे ज्योत स्थिर राहते. या 4 वस्तू तेलात टाका. कपूर, काजळी येऊ नये म्हणून. हळद आणि कुंकू शुभतेसाठी. तुळशीचं पान स्थैर्यासाठी. गंगाजल पवित्रतेसाठी. मंडळी, दिव्याला काजळी का धरते? बऱ्याचदा लोक म्हणतात की दिवा जरी लावला तरी काजळी धरते. यामागचं कारण असं असतं, म्हणजे तेल शुद्ध नसेल, वात नीट बनवलेली नसेल तर, दिवा वाऱ्याच्या ठिकाणी ठेवला तर. याला उपाय म्हणजेच शुद्ध तेल, तूप वापरा. वातीला नीट वळा. दिवा स्थिर ठिकाणी वाऱ्यापासून दूर ठेवा. दिव्याजवळ रोज थोडं गंगाजल शिंपडा. मंडळी, अखंड दिव्याचे फायदे: घरात आई लक्ष्मी वास करते. संपत्ती आणि सुख समृद्धी वाढते. कुटुंबातील भांडणं वाद मिटतात. संतती संबंधित अडथळे दूर होतात. घरातलं वातावरण प्रसन्न, शांत आणि पवित्र होतं. रोग, शोक, दरिद्रता, पितृदोष, वाईट स्वप्न यापासून मुक्ती मिळते. दिव्यासोबत पाळावयाचे काही नियम: दिवा नेहमी जमिनीवर ठेवा, पण खाली पाट, ताट किंवा ठेवा. दिव्याजवळ पाणी, फुलं आणि नैवेद्य ठेवा. दिवा विझला तर घाबरू नका. देवीला क्षमा मागा आणि नव्याने दिवा पेटवा. 9 दिवस दिव्याची सेवा मुलींनी, स्त्रियांनी केली तर अधिक फलप्रद मानली जाते. दिव्याजवळ रोज देवीची स्तुती करावी, जसे की अथर्वशीर्ष, दुर्गा सप्तशती, लक्ष्मी स्तवन. मंडळी, अखंड दिव्यासाठी एक सोपी पण प्रभावी प्रार्थना: जय देवी दुर्गे, माझ्या घरात अखंड प्रकाश राहू दे. माझ्या मनातील अंधार दूर करून सुख, समृद्धी, शांती आणि भक्तिभाव दे. जय देवी माता.